तीनशे प्रोग्राम त्याला बोलवणं केलं, फोनवर येतो म्हणाले. आणि अचानक काल नांदेडला कार्यक्रम आला. 12:30 वाजता नांदेडला होते, 4:45 वाजता रवींद्र ताले आणि म्हटलं सांगा विलासराव एक मुख्यमंत्री एका नाट्यसंस्थेच्या फोनवर येतो. आपण स्वतःला मोठे समजा, लक्षात ठेवा. मी काय की झडकी, मग लोक किंमत देत नाही. मी मोठा आहे. आता माझा पुरस्कार आहे ना, हे 3 तास मी मोठा आहे, मग त्याशिवाय मला. आणि आता मोठी आनंदाची बातमी सर, की आता आपण बघतो महाराष्ट्रात काय चाललं ते बीड मध्ये ते सगळं धस होतं. धस म्हणजे बीजेपीचा धस तो महाराष्ट्रात काय चटके ते लोखंड तापवलेलं. आणि मला वाटतं कोणतरी आता नामांतराची, महाराष्ट्राची नामांतराची घोषणा करेल. महाक्रूर राष्ट्र आणि बीड ही त्याची राजधानी असेल. मी खरंच सांगतो, इतकं भयानक. एवढ्यात एक बातमी आली की संत तुकारामांचा नावाचा पुरस्कार आपल्या एकनाथ शिंदेला मिळाला. आणि खरंच द्यायलाच पाहिजे. बघा, त्यांनी कुठे मुख्यमंत्रीपद मागितलं नाही, त्याला दिलं, त्यांनी घेतलं. त्याला तिथलं उठवलं, उपमुख्यमंत्री केलं, त्या बसतो. हे संतांचंच आहे. जनतेची सेवा. फक्त मला कुठे रागा राहिला की ते खान कोण नावाला कोण गोळी मारली त्या भिंतीवर, हो ज्याच्या भिंतीवर गोळी मारली होती, सलमान त्याच्या भिंतीवर गोळी मारली, हे त्याला भेटायला गेले घरात. हो, इतकी माणसं आता रोज मरतात स्कूटरमध्ये. आता तर मध्ये वाचलं, आज जेवण केलं नाही. 30 वर्ष 10 वर्ष लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर का 15-20 वर्षाचं एक मूल झालं. ते 3 वर्षाचं मूल आणि त्याची आई स्कूटरवर आपण गेली. मी म्हणतो मुख्यमंत्र्यांनी जाऊ नये, अजिबात जाऊ नये. काही शेजारी पाहिजे येथील मुख्यमंत्री दुःखाचं काही नसतं, पण निदान तुमच्या PA मार्फत शोकसंदेश पाठवा. अहो, सलमान खान तुमची खुर्ची गेल्यावर जा घरी आणि सोडतं का बघूया आपलं त्याचा कोण त्याला तुमची खुर्ची म्हणून तुम्हाला घेतलं तिथे. अशा लोकांचा पाठवा ना. रोज माणसाचा रोज पाठवू नका, पण इतकं काय ते आघाडी घडत असेल तिथे शोकसंदेश पाठवा. तुमच्या PA पाठवा त्यांच्या घरी की मुख्यमंत्री तुमच्या शोक याच्यात आहे, तुमच्या दुःखात सहभागी आहेत. मग लाडक्या बहिणीला अर्थ काय? ती तुमची बहीणच होती गेली, ती पहिलीची. मग असो, हे एवढंच करतो दमतो, ही याला खाज म्हणतात. आणि ही खाज असं आहे की जगात कुठलाही शास्त्रज्ञ याच्यावर औषध काढू शकत नाही. ही आपल्या बरोबर वरती जाते. तेव्हा आता हे मठाचं आहे, तेव्हा त्यांचे प्रतिनिधी आलेले आहे, कल्पेश कुबल, त्यांना मी वर बोलवतो. 25 वर्ष मठा सन्मान. आणि या 25 वर्षाला न्याय मिळावा म्हणून न्यायमूर्तींची वाट बघत बसलो होतो. आमचे नेहमीचे धर्माधिकारी साहेब